आता हे सगळं झालं, त्यानंतर सरकार आलं नाही, तुमचं सरकार पडलं कारण एकनाथ शिंदे गद्दारी केली. गद्दारी केली. आणि ती सुद्धा जे मोदीजी सांगतायत की ठीक आहे, त्यावेळेचा काय फोन रेकॉर्ड आता माझ्याकडे उपलब्ध नाही, त्यांनी किती वेळा चौकशी केली माझी, पण मी त्याचं भांडवल नाही करत माझ्या तब्येतीचं. पण अक्षरशः त्यावेळेला माझी परिस्थिती जी होती ती खांद्यापासून माझी पूर्ण हालचाल बंद झालेली होती. तेव्हा जर मोदी माझी चौकशी करत असतील तर त्यांना माहिती होतं ना हे, तर मग तुमचे सगळे आताचे जे आहेत ते माझ्या लोकांबरोबर गद्दारीच्या सगळी कारस्थानं, काळी कारस्थानं का करत होते? हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम? त्याच काळातले त्यांचीच लोक बोललेत ना की हा हुडी घालून, गॉगल घालून रात्रीचा जायचा. तर रात्रीचा गॉगल किंवा चष्मा घालून जाणारी माणसं ही कशासाठी जातात? तर मला आता त्या विषयात जायचं नाही, कारण आता लोकसभेमध्ये तुम्ही 10 वर्ष फसवले. परत मी त्याच मुद्द्यावर येईन. तुम्हाला परत 5 वर्ष, म्हणजे अग्निवीराला 4 वर्ष आहेत. त्यांनी काम चांगलं केलं तरी 4 वर्षानंतर तो घरी जाणार. तर तुम्ही 10 वर्ष काही नाही केले, तुम्हाला काय एक्सटेन्शन देऊ? पण आता ज्याही सभा होत आहेत त्यात हेच मुद्दे निघतात. जसं आता प्रत्येक सभेत एकनाथ शिंदेही सांगतात की मी जेव्हा जात होतो सुरतला तर एका टप्प्यावर त्यांना फोन केला. ते जाऊ द्या. आता महत्त्वाचा मुद्दा काय आणखीन, की परवा मोदीजींनी अर्ज भरला, त्याच्यामध्ये मला वाटतं तुमच्यासारखंच कोणीतरी त्यांची मुलाखत घेतली आणि मग 2014 में मुझे गंगा माँ ने बुलाया था. मग त्यांना गहिवरून आलं, और अब ऐसा लगता है कि गंगा माँ ने मुझे गोद लिया है. नर्मदा माँ को तो आप भूल गए, वो छोड़ो, पण गंगा माँ ने आपको गोद लिया है. पण मला मोदीजींना तेच विचारायचं आहे की कोरोनाच्या काळामध्ये गंगेमध्ये जी मृतदेह सोडली गेली तेव्हा गंगेचे अश्रू तुम्हाला दिसले नाहीत का? तिकडे तर म्हणजे आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता, सुदैवाने महाराष्ट्रामध्ये सगळ्या जनतेने सहाय्य केलं म्हणून असं कुठे काही घडू शकलं नाही. पण तिथे सार्वजनिक चिता पेटवाव्या लागल्या, ती जागा कमी पडली म्हणून अक्षरशः मृतदेह गंगेत सोडले गेले. तेव्हा गंगेचे अश्रू का पुसले नाहीत तुम्ही? का तिचा आक्रोश ऐकला नाही? का गंगा तुम्हाला गोद घेईल? तर म्हणजे काहीतरी बोलायचं. गंगेचं साफसफाईचं काय झालं? म्हणजे तो राज कपूरचा पिक्चर होता, आता राम मंदिराचं म्हणताय, तर त्यांना तोच पिक्चर दाखवा, राम तेरी गंगा मैली हो गई. किसने की राम की गंगा मैली? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.